जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आलो मित्तल येथे. पाहू शकता, आधी एरिया पाहून घ्या. थोडा पॉश एरिया बघा, पाहू शकता तुम्ही. थोडा पॉश एरिया आहे आणि इथे पाहू शकता की गटार चोकअप आहे, कचरा डबा इकडे टाकून ठेवलेला आहे. आणि इथं पाहू शकता हे मलमूत्राचं पाणी, संडासचं पाणी पाहू शकता तुम्ही, टाकलं बघा, याच्यामध्ये सोडलं बघा. मला तुम्हाला दिसतं की नाही सांगतो हे बघा, संडासचं पाणी सुद्धा सोडलं याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही. अतिशय घाणीच्या वासाने इथे नागरिक त्रस्त झालेले आहेत, पाहू शकता. पहा, हे गटार ओपन आहे बघा पूर्ण. हे बघा, संडासचं पाणी येतं याच्यातून, पाहू शकता. पहा, काय गंदा वास आ रहा है की नाही आ रहा इधर? येतो ना साहेब, येतो ना. घाणेरडा वास येत आहे, संडासचं पाणी सोडलंय म्हणून. पाहू शकता, हे ड्रेनेज लाईन याच्यात सोडलेली आहे, संडासचं पाणी सोडलेलं आहे, पाहू शकता. मित्तल येथे आपण आहे. आणि गटारावर काय बांधलंय काय माहिती, त्याचं त्यांना माहिती. पाहू शकता, बाकी ते गटर पॅक आहे, ते गटर पॅक आहे. मी ते गटार उघडं आहे, पाहू शकता. ते गटार उघडं आहे, पाहू शकता. हे बांधकाम असं केलेलं आहे. मोबाईल पडला आपला, पण व्हिडिओ बंद नाही झाला आहे. आपण पाहू शकता, हा एरिया पाहून घ्या. हा एरिया पाहून घ्या. संपूर्ण पॉश एरिया आहे, पण हे गटरामध्ये घाण सोडली जाते. इथे बघा, आपल्यासोबत आहेत शाखा परेरा नगर वॉर्ड नंबर 105चे शाखा प्रमुख तसेच शहर प्रमुख मंगेश चव्हाण साहेब. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपणास मी सांगू इच्छितो की बघा, ही गटर लाईन आहे, त्याच्यात ड्रेनेजचं पाणी देखील सोसायट्यांचं सोडलेलं आहे आणि ही दुर्गंधी आहे. आज या शासनाला माझी विनंती, आम्ही प्रत्येक वेळेला विनंती केलेली आहे की याच्यावरती काहीतरी तुम्ही हा बंदोबस्त करा, याच्यावरती झाकण टाका. परंतु शासनाचे डोळे अजून उघडलेले नाहीत. इथे मोठे मोठे अधिकारी येतात, मोठे मोठे नेते येतात, सगळे उल्लंघनं करतात, परंतु या गरीब जनतेचं आणि आमचे हे वयोवृद्ध लोक, इथे बाजूला शाळा आहे, त्या शाळेचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं ही जी दुर्गंधी आहे, हा जो परिसर एकदम खराब झालेला आहे, याच्यावर कोण दखल देणार आहे का? मी शासनाला, महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतो, जर येत्या 15 दिवसामध्ये हे जर काम चालू केलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने एक शहर प्रमुख म्हणून आम्ही मुद्दा उठवून आम्ही ह्याच्यावरती कारवाई करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांना काय बोलायचं आहे? बोला 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 नागरिकांनी. बोलो ना, क्या इधर का क्या है बताओ. ते शहर प्रमुख बोललेले आहेत, पण आता हे पाहू शकता तुम्ही, स्वतः पाहू शकता इकडे, आणि अडचण झालेली आहे, पाहा तुम्ही. आणि इथे कोण पडलं, काय झालं, मुलं कोणाचं, नाल्यावरती इथे काय बाजार बांधलं भरतो, इथे बाजार भरतो, काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण आहे? ह्याच्यात जर काही झालं, हानी झाली, दुर्घटना घडली तर त्याला जबाब शासन राहणार, असं मला आज वाटतं इथे या प्रसंगी. झालं ना, बस एवढंच. तर आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय. पण हे ताबडतोब इथे काम झालं पाहिजे. आज एक पत्रकार आणि एक शहर प्रमुख सुद्धा यासाठी उभे राहिलेले आहेत, तर याची दखल घेतली, शासनाने दखल घेतली पाहिजे. पाहू शकता. जय महाराष्ट्र. नाही काय केलं. जय महाराष्ट्र.